नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपल्या ॲक्टिन्वेस्ट चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर आत्तापर्यंत आपण टेक्निकल ॲनालिसिसमधील ट्रेंड ॲनालिसिस, सपोर्ट अँड रेजिस्टन्स, कॅन्डलस्टिक पॅटर्न्स, चार्ट पॅटर्न्स हे सर्व पॉईंट्स पाहिलेले आहेत. त्याचे व्हिडिओ पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक्स आहेत, तिथून तुम्ही चेक करू शकता. तर आजपासून आपण याचा शेवटचा पॉईंट पाहणार आहोत, तो आहे ट्रेडिंग इंडिकेटर्स. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. पहिल्यांदा आपण इंडिकेटर्स म्हणजे काय ते आधी समजून घेऊया. आता इथे चार्टवरती बघा, इथे तुम्हाला इंडिकेटर दिसतंय, याच्यावरती क्लिक करा. आता हे जे सर्व दिसत आहेत ना, हे सर्व इंडिकेटर्स आहेत. आता इंडिकेटर्स काय करतात, तर इंडिकेटर्स तुम्हाला डायरेक्ट सांगतात की इथून तुम्ही बाय करू शकता किंवा इथून तुम्ही सेल करू शकता. ज्याप्रमाणे रस्त्यावरती तुम्ही बघत असाल वेगवेगळे इंडिकेटर्स दिसतात, इथून लेफ्ट घ्या, इथून राईट घ्या वगैरे. तर त्याप्रमाणे हे इंडिकेटर्स आपल्याला बाय करायचं का सेल करायचं ते सांगतात. आता समजा एखादा लोकल माणूस आहे, तर त्याला त्या इंडिकेटरची गरज आहे का? तर नाही. त्याला सर्व रस्ते ऑलरेडी माहीत आहेत, त्यामुळे त्याला इंडिकेटरची गरज नाही. त्याचप्रमाणे जोपर्यंत तुम्ही नवीन आहात तोपर्यंत तुम्ही इंडिकेटरची मदत घ्या, परंतु ज्यावेळी तुम्हाला प्राईस ॲक्शन, चार्ट पॅटर्न वगैरे व्यवस्थित समजायला लागतील त्यावेळी तुम्हाला इंडिकेटरची फारशी गरज पडत नाही. बऱ्याचदा मी बघतो की ट्रेडर जे आहेत ते चार्टवरती खूप सारे इंडिकेटर्स लावतात आणि म्हणतात या इंडिकेटरने मला हे सांगितलं, त्या इंडिकेटरने मला हे सांगितलं आणि याने मला परफेक्ट एंट्री आणि एक्झिट दिली, जे की पूर्णपणे चुकीचं आहे. इंडिकेटर्सचा प्रॉब्लेम हा आहे की ते लॅगिंग इंडिकेटर्स असतात. म्हणजे ज्या वेळेला प्राईस बनते त्याच्यानंतर इंडिकेटर प्राईसच्या अकॉर्डिंग मुवमेंट दाखवतात. इंडिकेटर्स हे फॉरवर्ड मुव्हिंग नसतात, ते पुढं काय होणार आहे हे सांगत नाहीत, ते फक्त मागे काय झालेलं आहे ते सांगतात. त्यामुळे इंडिकेटर्सला तुम्ही मेन थिंग म्हणून कन्सिडर करू नका की ते तुम्हाला परफेक्ट एंट्री आणि एक्झिट सांगेल. इंडिकेटर्स तुम्हाला कन्फर्मेशनसाठी मदत करतात. म्हणजे समजा प्राईस ॲक्शन तुम्हाला बुलिश सिग्नल दाखवत असेल आणि त्याबरोबरच इंडिकेटर्ससुद्धा बुलिश सिग्नल दाखवत असतील, तर तो तुमचा डबल कन्फर्मेशन ट्रेड होतो आणि तो ट्रेड तुमचा फेल होत नाही. ही ट्रेड करण्याची मित्रांनो योग्य पद्धत आहे. लक्षात असू द्या, कोणताही इंडिकेटर्स तुम्हाला परफेक्ट एंट्री आणि एक्झिट सांगत नाही. तुम्हाला प्राईस ॲक्शन यायला पाहिजे, तुम्हाला चार्ट पॅटर्न आले पाहिजेत, तुम्हाला कॅन्डलस्टिक पॅटर्न समजले पाहिजेत, त्यानंतर तुम्ही इंडिकेटरची कन्फर्मेशनसाठी मदत घेऊ शकता. ठीक आहे, तर हे लक्षात असू द्या. आपण पुढील व्हिडिओपासून ठराविक इंडिकेटर्स पाहणार आहोत, जे की खरोखरच तुम्हाला ट्रेडिंगमध्ये मदत करतील. मार्केटमध्ये बरेच इंडिकेटर्स आहेत, परंतु सर्व शिकण्याची अजिबात गरज नाही. आपण ठराविकच 5-6 इंडिकेटर पाहणार आहोत, जे तुम्हाला कामाला येतील. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आपले व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.